मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1 पासून 9 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. पुन्हा तो समुद्रकिनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांस दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकविता शिकविता तो त्यांना म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यांस फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले. आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटविली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी जेव्हा माणसाच्या रूपामध्ये या जगामध्ये होता, तेव्हा तो इस्रायल देशात होता आणि गावागावात फिरून तो लोकांना देवराज्याची शिकवण देत होता. बायबल म्हणतं की तो लोकांना शिकवत होता. पण काय शिकवत होता? जगाच्या गोष्टी नाही, जगिक गोष्टी नव्हे, तर स्वर्गीय गोष्टी, देवराज्याच्या गोष्टी, देवाच्या राज्याच्या संबंधित गोष्टी तो लोकांना शिकवत होता. आणि असाच एकदा तो समुद्र किनाऱ्यावर असताना लोकांची पुष्कळ गर्दी जमली. तेव्हा येशू एका मचव्यावर चढून उभा राहिला आणि लोक समुद्र किनाऱ्यावर बसले होते. तो लोकांना खूप काही शिकवत होता आणि शिकवता शिकवता त्याने लोकांना एक दाखला सांगितला आणि तो दाखला आता आपण वाचला. येशू ख्रिस्त जेव्हा लोकांना देवाच्या राज्यातल्या गोष्टी सांगायचा, तेव्हा तो त्यांना पृथ्वीवरच्या दृष्टांताद्वारे किंवा दाखल्याद्वारे त्या गोष्टी समजावून द्यायचा. हालेलुया, हालेलुया. कारण माणसाचं मन, माणसाचं जीवन इतकं पापी आहे की त्याला देवाच्या पवित्र आणि शुद्ध गोष्टी पटकन समजत नाहीत. आज कोणी ते पहिल्यांदा प्रार्थनेला आलं असेल, ती व्यक्ती जेव्हा आज प्रवचन ऐकेल तेव्हा कदाचित असंही होईल की संपूर्ण प्रवचन होईपर्यंत त्यांच्या डोक्यात, अंतकरणात काही जाणार नाही. असं कोणाच्या बाबतीत होतं? ज्यांची मनं पापाने फारच कठीण झालेली असतात, त्यांच्या मनामध्ये देवाचे शब्द पटकन जात नाहीत. ते जातील, पण कधी? ते येत राहतील प्रार्थनेला, येत राहतील, येत राहतील आणि मग हा दगड हळूहळू नरम पडेल आणि मग त्याला देवाची वचनं समजायला लागतील. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना शिकवत होता तेव्हा देवाच्या राज्याच्या गोष्टी लोकांना अशा सहज समजणार नाहीत, म्हणून तो त्यांना दाखले देऊन समजावून सांगत होता.
पृथ्वीवरच्या गोष्टीचे दाखले देत होता. झाडांची उदाहरणं, शेतातली उदाहरणं, निसर्गातली उदाहरणं, अशी उदाहरणं देऊन तो त्यांना देवाच्या गोष्टी समजावून सांगत होता. आणि त्यातलंच एक उदाहरण आता प्रभूने सांगितलेलं आहे. येशू म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. त्याच्या हातामध्ये बी आहे आणि बियाणं घेऊन पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही बी काटेरी झुडपांमध्ये पडलं आणि काही बी सुपीक चांगल्या जमिनीत पडलं. पेरणारा पेरणी करायला निघाला आणि हे बी 4 वेगवेगळ्या ठिकाणी पडलं. काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही बी झुडपांमध्ये पडलं आणि काही बी सुपीक चांगल्या जमिनीत पडलं. जे बी रस्त्यावर पडलं होतं ते काही उगवलंच नाही, कारण पक्ष्यांनी येऊन लगेचच ते खाऊन टाकलं. पाखरं आली आणि रस्त्यावर पडलेलं बियाणं लगेच खाल्लं, त्यामुळे ते बियाणं उगवलंच नाही. दुसऱ्या प्रकारचं पडलं होतं खडकाळ जमिनीमध्ये, ते पटकन उगवलं. तिकडे माती जास्त नव्हती आणि म्हणून लगेच ते उगवलं, वर आलं, पण त्याला मूळ नव्हतं, फारशी माती नव्हती, म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा ते करपलं आणि सुकून गेलं. तिसऱ्या प्रकारचं बी पडलं होतं काटेरी झुडपांमध्ये. ते पडल्यानंतर उगवलं, पण त्याच्या अवतीभोवती काटेरी झुडपं होती. ही काटेरी झुडपंच एवढी वाढली की त्यांनी त्या खऱ्या चांगल्या झाडाला वाढू दिलं नाही आणि म्हणून त्याची पण काही वाढ झाली नाही. आणि जे चौथं पडलं होतं चांगल्या जमिनीमध्ये, सुपीक जमिनीमध्ये, ते मात्र उगवलं, वाढलं, त्याने चांगलं पीक दिलं आणि येशू म्हणतो त्याचं कुठे 30 पट, कुठे 60 पट, तर कुठे 100 पट असं पीक आलं. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभूला काय सांगायचं आहे? पेरणारा पेरणी करायला निघाला, बी काही रस्त्यावर पडतंय, काही खडकाळीवर पडतंय, काही काटेरी झुडपांमध्ये पडतंय आणि काही सुपीक जमिनीमध्ये पडतंय. या दाखल्याचा, या दृष्टांताचा अर्थ काय आहे ते आपण पहिलं प्रभूने जे सांगितलेलं आहे ते वाचून बघूया. याच अध्यायामध्ये वचन 14 पासून बघा. हाच अध्याय वचन 14 पासून, जिकडे प्रभू येशूने हा दाखला स्पष्ट करून सांगितलेला आहे. वचन 14 पासून मी वाचते. पेरणारा वचन पेरितो, वाटेवर वचन पेरले जाते, तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात व ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. हालेलुया, 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 हालेलुया. पुढे जाऊन प्रभूने हा दृष्टांत स्पष्ट करून दिला. पेरणारा पेरीत गेला, वचन पेरत गेलं. बी हे देवाचं वचन आहे. पेरणारा अर्थातच देव आहे. देव पेरीत गेला म्हणजे वचन पेरत गेला. 4 प्रकारच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत. या जमिनी
म्हणजे मानवी अंतकरण आहेत, माणसाची हृदय. बी देवाचं वचन. जमीन हे माणसाचं अंतकरण आहे. देव माणसाच्या हृदयामध्ये वचन पेरतो. पण जगातल्या लोकांची अंतकरणं 4 प्रकारची आहेत. जशी प्रभूने इथे 4 प्रकारची जमीन सांगितलेली आहे, तशी मानवी अंतकरणं 4 प्रकारामध्ये विभागलेली आहेत. काही अंतकरणं खडकाळ रस्त्यासारखी आहेत, काही अंतकरणं खडकाळ जमिनीसारखी आहेत, काही अंतकरणं काटेरी झुडपातल्या जागेसारखी आहेत आणि काही अंतकरणं सुपीक आहेत. रस्त्यावर पडलेलं बी हे आहे की त्यांच्यामध्ये वचन पडताच सैतान येऊन वचन घेऊन जातो. हालेलुया, हालेलुया. हे अशा प्रकारचे लोक आहेत जे प्रार्थनेला येतात, देवाचं वचन ऐकतात, पण त्यांनी देवाचं जे वचन ऐकलं आहे ते वचन त्यांच्या आतमध्ये जाऊ नये, रुजू नये, वाढू नये, म्हणून ते इकडून बाहेर पडता बरोबर सैतान येऊन त्यांच्यातलं वचन खेचून घेऊन जातो. म्हणून पुष्कळ लोक प्रार्थनेला एकदाच येतात, पुन्हा येत नाहीत. जेव्हा ते एकदा आलेले असतात ना, तेव्हा त्यांना प्रार्थना आवडते पण, आणि मनात निश्चय करतात की मी इकडे नेहमी येणार प्रार्थनेला, पण पुन्हा येऊ शकत नाहीत. कारण येशू म्हणतो त्यांच्या अंतकरणात वचन पडता बरोबर सैतान येऊन त्या वचनाची चोरी करून घेऊन जातो, अशासाठी की ते वचन त्यांच्यामध्ये रुजू नये, वाढू नये आणि या लोकांना तारण प्राप्ती होऊ नये, म्हणजे हे स्वर्गात जाऊ नयेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे प्रार्थनेत त्यांच्या कानाने देवाची पवित्र वचनं ऐकली. ही पवित्र वचनं त्यांच्या हृदयात जर खोलवर गेली तर ते बदलतील, सुधारतील, चांगलं जीवन जगायला लागतील आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागतील आणि एक दिवस ते स्वर्गात जातील. हे घडू नये, म्हणजे त्यांना तारण प्राप्ती होऊ नये, म्हणून त्यांच्या हृदयात पडलेलं वचन सैतान ताबडतोब खेचून घेतो. हालेलुया. म्हणजे इथून ते बाहेर पडले रे पडले की असे लोक त्यांना भेटतात की ते त्यांना देवापासून दूर नेतात आणि त्यांना कळतही नाही की आपण देवापासून दूर झालेलो आहोत. हालेलुया. दुसऱ्या प्रकारचे लोक हे आहेत खडकाळीवर पडलेलं बियाणं. खडकाळीवर बियाणं पडलं आणि लगेच उगवलं. तिकडे माती पण कमी असते, लगेच उगवलं, पण सूर्य आल्यानंतर मात्र ते करपून गेलं, कारण त्याला मूळ नव्हतं. येशू म्हणतो हे असे लोक आहेत जे वचन स्वीकारतात, लगेच वचन ऐकल्यानंतर लगेच आनंदाने ग्रहण करतात, आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसतं. म्हणजे त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या आत्मिक जीवनाला खोली नसते. ते उथळ असतात, उथळ. आणि मग खोली नसल्यामुळे काही संकट आलं, वचनामुळे, येशूच्या नावामुळे काही छळ झाला, त्रास झाला, अडथळे आले की लगेच ते विश्वासापासून दूर होतात. हालेलुया. मी असे लोक खूप बघितलेले आहेत. केंद्र सुरू झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत काही लोक मी असे बघितलेले आहेत जे म्हणतात येशूने माझ्यासाठी एवढा मोठा चमत्कार केला, येशूने माझ्या जीवनात एवढं मोठं काम केलं, आता मी येशूला असा चिकटून राहीन, अशी चिकटून राहीन की जीव गेला तरी मी येशूला सोडणार नाही. आणि काही संकट झालं की पहिले हेच सोडून जातात. काही झालं तरी आम्ही प्रार्थनेला यायचं बंद करणार नाही, असे बोलणारे सगळ्यात पहिले बंद होतात. हे काय असतं? उथळ. यांच्या आत्मिक जीवनाला काही खोली नसते, उथळ असतात. काही लोक कमी बोलतात पण करून दाखवतात, आणि काही लोक पुष्कळ बोलतात, करून मात्र काहीच दाखवू शकत नाहीत. त्यांच्या जीवनाला खोलीच नसते, उथळपणा असतो. आपल्या मराठीत एक म्हण आहे, उथळपणाला खळखळाट फार.
समुद्र मध्ये शांत असतो, किनाऱ्यावर मात्र आवाज करत असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं काही लोकांचं जीवन असतं. त्यांच्या आत्मिक जीवनाला काही खोली नसते. वरवरून मोठमोठ्या बाता मारतात, मोठमोठ्या गोष्टी करतात. जरा संकट आलं की त्यांचा विश्वास हलतो आणि विश्वासापासून दूर होतात. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ वर्षापूर्वी केंद्रामध्ये एक कुटुंब आलं होतं. एक बाई तिच्या नवऱ्याला घेऊन आली होती. तिच्या नवऱ्याला कावेळी झाली होती आणि इतक्या लास्ट स्टेजला हा माणूस पोचला होता की डॉक्टरांनी पण आशा सोडली होती. तिला प्रार्थना केंद्राची माहिती मिळाली, ती त्याला घेऊन आली. जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याची परिस्थिती एवढी भयंकर होती, पण तरीही त्याला निवासी शिबिरामध्ये प्रवेश दिला गेला. पती पत्नी दोघांनी शिबिरामध्ये भाग घेतला. देवाची दया या माणसावर झाली आणि शिबिरामध्ये हळूहळू हळू त्याची प्रकृती सुधारत गेली. शिबिर संपेपर्यंत हा माणूस पूर्ण बरा झाला, संपूर्ण, आणि खडखडीत होऊन घरी गेला. नंतर ते प्रार्थनेला काही काळ येत राहिले आणि ती बाई जेव्हा साक्ष द्यायची तेव्हा म्हणायची, माझा नवरा मरणार होता आणि देवाने त्याला वाचवलं. मी जेव्हा त्याला इकडे आणलं तेव्हा तो अक्षरशः शेवटच्या घटका मोजत होता, परंतु देवाने त्याला वाचवलं आणि म्हणून आता माझा जीव गेला तरी पण मी येशूला सोडणार नाही, असं ही बाई बोलली. आणि काही महिन्यानंतर ती दिसायची बंद झाली. ती पण नाही, तिचा नवरा नाही, मुलं नाही, कोणी येत नाही. चौकशी केल्यावर कळालं की त्यांच्या गावातल्या लोकांकडून त्यांना खूप विरोध झाला आणि विरोध झाल्यामुळे ती बाई म्हणते, त्याच्यापेक्षा प्रार्थनेला न गेलेलं बरं, येशूला लांबूनच हात जोडलेले बरे, तिकडे जायची काही गरज नाही आहे. आज ती बाई विश्वासात नाही आहे, पूर्ण अंधारात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा नवरा बरा झाला तेव्हा तिने मोठ्याने साक्ष दिली आणि ती म्हणते, माझा जीव गेला तरी मी येशूला सोडणार नाही. गावकऱ्यांकडून विरोध झाला, विरोध होता बरोबर घाबरली आणि येशूला सोडून दिलं. येशू म्हणाला, खडकाळीवर पडलेले हे आहेत की ते वचन ऐकता बरोबर लगेच आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसते आणि म्हणून वचनामुळे काही संकट आलं, छळ झाला की ते विश्वास सोडून देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सत्य घटना आहे. एका ठिकाणी प्रार्थना सभा सुरू होती. माझ्या माहितीप्रमाणे ही रशियातली घटना आहे, जिकडे कम्युनिस्ट सरकार होतं, साम्यवादी सरकार, आणि तिकडे ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ झाला. तिकडची घटना आहे. एका ठिकाणी प्रार्थना सुरू होती आणि प्रार्थना सुरू असताना काही माणसं आली हातामध्ये बंदुका घेऊन आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हा विश्वास नाकारा, कारण त्यांचं सरकारच त्यांना शिकवत होतं जगात देव नाही आहे. रशियातलं सरकारच कम्युनिस्ट होतं, साम्यवादी सरकार, म्हणजे जगात देवच नाही आहे असं ती शिकवायची आणि म्हणून तिथल्या ख्रिस्ती लोकांना फार मोठ्या छळाला तोंड द्यावं लागलं. तर ही जी प्रार्थना सुरू होती तिकडे बंदूक घेऊन माणसं आली आणि सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा विश्वास नाकारा, नाहीतर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार करू. एका छोट्या हॉलमध्ये ही प्रार्थना चालू होती आणि त्या हॉलच्या भिंतीवर जसं आपण इथे प्रभू येशूचं चित्र लावलेलं आहे तसं चित्र लटकत होतं. त्या बंदूकधाऱ्या लोकांनी येशूचं चित्र काढून जमिनीवर ठेवलं आणि सांगितलं, तुम्ही येऊन या फोटोवर थुंका तर आम्ही तुम्हाला जिवंत ठेवू. जो कोण थुंकणार नाही त्याला आम्ही आत्ताच गोळी घालून ठार करू. लोक आले, त्या फोटोवर थुंकले. जे 10 मिनिटापूर्वी हालेलुया बोलत होते, गाणी गात होते, ते आले आणि थुंकले. कशाला? आपला जीव वाचवायला. वचनामुळे संकट आलं किंवा छळ झाला की लगेच ते सोडून जातात. प्रार्थनेतले लोक आले आणि येशूच्या फोटोवर थुंकून निघून जाऊ लागले आणि त्यांच्यामध्ये एक 10-12 वर्षाची मुलगी आली. जेव्हा तिचा नंबर आला ना तेव्हा ती खाली बसली आणि तिच्या हातातल्या रुमालाने तिने तो येशूचा फोटो पुसून काढला
आणि त्या फोटोचं तिने चुंबन घेतलं. हालेलुया. आणि जेव्हा तिने असं केलं त्याच वेळेला त्या लोकांनी तिला गोळ्या घालून ठार केलं. बाकीच्यांनी काय केलं? थुंकले आणि निघून गेले आपला जीव वाचवायला. 10 मिनिटापूर्वी हालेलुया बोलत होते, तू आमचा देव, तू आमचा प्रभू, तू आमचा तारणारा बोलणारे 10 मिनिटाने त्याच्या चित्रावर थुंकले आणि निघून गेले. आणि 10-12 वर्षाची मुलगी आली आणि तिने रुमालाने सगळी थुंकी पुसून काढली आणि चुंबन घेतलं. तेव्हा त्याने तिला गोळ्या घालून ठार केलं. खरं म्हणजे ती मुलगी मेली नाही, हे लोक मेले. त्या मुलीचा जेव्हा इथून प्राण गेला तेव्हा दुसऱ्या क्षणाला ती स्वर्गात येशूच्या मांडीवर होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बायबलमध्ये प्रेषितांची कृत्यमध्ये वाचतो, स्तेफन हा येशूच्या नावाची घोषणा करत असताना लोक त्याला दगडमार करत होते. आणि जेव्हा त्याच्या अंगावर दगड पडत होते, डोक्यावर, अंगावर, आणि तो रक्तबंबाळ होत होता, तेव्हा तो म्हणाला, मला दिसतंय की आकाश उघडलेलं आहे आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये उभा आहे. म्हणजे काय? देव त्याचं स्वर्गामध्ये स्वागत करत होता. दगडमार होताना स्तेफन मरण पावला, लोकांसाठी मेला नवे. येशूने त्याला व्यंगेमध्ये घेतलं. या मुलीने जेव्हा येशूच्या चित्राचं चुंबन घेतलं तेव्हा त्या दुष्ट लोकांनी तिला गोळ्या घालून ठार केलं, पण ती मेली नाही, ती येशूच्या व्यंगेत गेली. आणि बाकी लोक ज्यांनी स्वतःला वाचवलं त्यांनी वाचवलं नाही, स्वतःचा नाश करून घेतला. येशू म्हणाला, जो कोणी माझ्यासाठी स्वतःचा जीव गमावेल तो त्याला गमावणार नाही तर त्याला वाचवेल. आणि जो कोणी माझ्या नावासाठी स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करेल तो मात्र त्याला गमावून बसेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक जरा काही त्रास झाला की म्हणतात, माझा देवावरचा विश्वास संपला. का? मी परीक्षेत नापास झालो. अरे, तुझं परीक्षेत नापास होणं किंवा तुला परीक्षेत कमी गुण मिळणं आणि तुझा देवावरचा विश्वास यामध्ये याच्याशी काय एकमेकांचा संबंध आहे? तुझा देवावर विश्वास आहे की नाही? तुला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झाला म्हणून तू विश्वास सोडला? माझा देवावर आता विश्वास नाही आहे का? माझी नोकरी गेली, मी आता देवावर विश्वास ठेवत नाही आहे का? मला मूल अजून झालं नाही, ते मी एवढी वर्षे प्रार्थना करतोय, मला मूल झालं नाही. हेच येशू म्हणतो, हे खडकाळीवर पडलेलं बी आहे, ज्यानं मूळ नसतं. ते फक्त याच गोष्टीची अपेक्षा करतात की आमच्यासाठी सगळं चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं. आणि वचनामुळे काही छळ झाला, त्रास झाला, विश्वासाची परीक्षा झाली की लगेच ते अडखळतात आणि विश्वास सोडून देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिसऱ्या प्रकारची जमीन, काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी. काटेरी झुडपामध्ये जे बियाणं पडलेलं आहे ते रुजते, उगवते, पण त्याची पूर्ण वाढ होत नाही, कारण आजूबाजूला जी काटेरी झाडं आहेत ना ती जास्त वाढतात आणि याला वाढू देत नाहीत. येशू म्हणतो, ते हे लोक आहेत जे वचन ऐकून घेतात, स्वीकारतात, परंतु संसाराची चिंता, द्रव्याचा मोह आणि इतर अनेक गोष्टींचा लोभ यामुळे त्यांच्यामध्ये वचनांची वाढ होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रपंचाची चिंता, संसाराची चिंता, द्रव्याचा लोभ म्हणजे पैशाचा, संपत्तीचा लोभ, मोह, इतर अनेक गोष्टीचा लोभ, या सगळ्यामुळे वचन वाढत नाही. तुम्ही जगामध्ये असे पुष्कळ लोक बघाल जे म्हणतात आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, पण त्यांची खरी आध्यात्मिक प्रगती झालेलीच नाही आहे. येशूवर विश्वास ठेवतात पण अजून पण खोटं बोलतात. येशूवर विश्वास ठेवतात असं म्हणतात पण अजून पण दारू पितात, तंबाखू खातात. येशूवर आम्ही विश्वास ठेवला आहे पण अजून पण आमची वाईट कामं चालू आहेत. शिव्या देतो,
दुसऱ्यांची निंदा करतो. येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, पण इतर अनेक गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. येशूवर आमचा विश्वास आहे, पण आम्ही पैशासाठी ह्याला त्याला फसवायचं काम मात्र सोडलं नाही आहे. ते आमचं अजून चालू आहे. काही लोक म्हणतात आमचा धंदाच असा आहे, असं मला करावं लागतं. प्रार्थनेला येतात, हालेलुया बोलतात, प्रवचन ऐकतात, घरी बायबल वाचतात, प्रार्थना करतात, पण दुसऱ्याला फसवायचं सोडलं नाही आहे. लबाडीने वागणं सोडलं नाही आहे. गर्वाने वागणं सोडलं नाही आहे. आणि पैशाचा मोह आणि इतर अनेक गोष्टीचा मोह गेलाच नाही आहे. खरं म्हणजे जो वचनामध्ये वाढत आहे त्याला पैसा, गाडी, बंगला, जमीन, सोनं, नाणं या गोष्टीचा मोह होत नाही. कारण जो वचनात वाढतो तो म्हणतो मला या कशाची गरज नाही आहे, माझा देव एकटा माझ्यासाठी पुरेसा आहे. हालेलुया, हालेलुया. ज्याने देवाचं वचन पक्क स्वीकारलेलं आहे, पक्क, तो म्हणतो पैसा मला जेवढा गरजेचा आहे तेवढा देव देणार. घर, गाडी, जमीन, जे काही माझ्या गरजेचं असेल ते देव मला देईल. मला त्याच्या मागे लागायचं नाही आहे, कारण ते माझ्यासाठी काही नाही आहे. माझा प्रभू मला पुरेसा आहे. तो माझ्याबरोबर आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला सांभाळतोय, तो माझ्या गरजा भागवतोय आणि सगळ्यात मोठी गोष्ट तो मला स्वर्गात घेणार आहे. हे मला पुरेसं आहे. मला या पैशात रुपयात काही रस नाही आहे. जगातले किती लोक स्वतःला येशूचे शिष्य म्हणतात, देवाचे सेवक म्हणतात आणि ते पण पैशाच्या मागे लागलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. किती लोक म्हणतात की आम्ही येशूचे शिष्य आहोत, आम्ही सेवक आहोत. देवाचे सेवक, देवाचे दास असं स्वतःला म्हणणारे पण पैसा, जमिनी, गाडी, बंगला याच्या मागे लागलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. हेच येशू म्हणत आहे. हे खडकाळ काटेरी झुडपांमध्ये पडलेलं बियाणं आहे, जे उगवलं खरं पण वाढलं नाही. कारण बाजूची जी काटेरी झाडं आहेत ना, काटेरी झुडपं म्हणजे काय? पैशाचा मोह, संपत्तीचा मोह, अनेक गोष्टीचा मोह, संसाराची चिंता, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या घराण्याचं कसं होईल, या सगळ्या चिंता आणि सगळे मोह ही आपल्या जीवनातली काटेरी झुडपं आहेत. ही मोठी होतात आणि आपल्याला मात्र मोठं होऊ देत नाहीत, म्हणजे वचनाला वाढू देत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि चौथ्या प्रकारची जमीन, ज्याला येशू चांगली जमीन म्हणतो, सुपीक जमीन म्हणतो, याच्यामध्ये जे बी पडतं ते रुजतं, उगवतं, वाढतं आणि ते चांगल्या प्रकारे पीक देत राहतात. कुठे 30 पट, कुठे 60 पट आणि कुठे तर 100 पट असं पीक येतं. म्हणजे ते देवाची वचनं ऐकतात, स्वीकारतात, पक्की धरून ठेवतात आणि वचनामध्ये वाढत जातात, देवाच्या इच्छेप्रमाणे वागत राहतात. आणि अशा लोकांवरती देव प्रसन्न होतो, कारण त्यांच्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळत राहतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण ठरवायचं आहे की आपलं अंतःकरण या चारापैकी कशात आलं पाहिजे. रस्त्यावर पडलेलं, रस्त्यावर बी पडलं रे पडलं की पाखरे येऊन घेऊन जातात, म्हणजे सैतान येऊन वचन खेचून नेतो, तसे मुळीच होऊ नका. खडकाळीवर पडलेलं जे उगवतं पण त्याला मूळ नसतं, म्हणून संकट आलं की ते वाळून जातं, सुकून जातं, त्याची वाढ होत नाही, मरून जातं. तसे होऊ नका. संकट आलं, त्रास आला तरी पण येशूला चिकटून राहणारे लोक बना. आणि तिसऱ्या प्रकारचे जे झुडपामध्ये पडलेलं आहे, त्यांच्या अवतीभोवती अनेक झुडपं असतात. तुम्ही शोध घ्या तुमच्या बाजूला कोणती झुडपं वाढतायत. काटेरी झुडपं, दुष्ट आणि वाईट झुडपं जी वाढत जातील आणि तुम्हाला मात्र वाढून देणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. काही लोक सुरुवात चांगली करतात, चांगली सुरुवात करतात, परंतु नंतर मात्र ही काटेरी झुडपं त्यांच्या जीवनात एवढी वाढतात, एवढी वाढतात,
हल्ली आपल्या प्रार्थना सभेत घडलेली एक घटना आहे. एक बंधू एक व्यवसाय करतो आणि त्याचा व्यवसायच असा आहे की त्यामध्ये लोकांना फसवलं जातं. जो काही पदार्थ किंवा जे काही त्याची विक्री करतात ते फसवून विक्री केली जाते आणि त्यातून त्यांना पैसे पण खूप मिळायचे. प्रार्थनेला यायला लागल्यानंतर त्याला समजलं की हे फार वाईट आहे, हे देवाच्या विरुद्ध आहे, मला हे सोडलं पाहिजे. आणि म्हणून त्याने निश्चय केला. त्याच्यासाठी ती कठीण गोष्ट होती, कारण त्या व्यवसायातून त्याला भरपूर पैसा मिळायचा. पण केवळ प्रभूच्या वचनानुसार चालायचं म्हणून ह्याने आपला व्यवसाय बंद केला आणि एक छोटंसं दुकान टाकलं आणि दुकान चालवायला लागला. पूर्वीच्या व्यवसायातून त्याला दिवसाला 1000, 2000, कधी 5000 पण मिळायचे. आता छोटंसं दुकान टाकलं, त्या दुकानातून दिवसाला 400-500 रुपये मिळायचे. त्याच्या आईवडिलांना हे सहन झालं नाही आणि आईवडील सतत 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 त्याला टोचत राहिले. सतत, हे काय करून बसलास, हे काय करून बसलास. आणि विशेष गोष्ट अशी की आईवडील पण प्रार्थनेला येतात, आईवडील पण प्रार्थनेला येतात. पण त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही की आमचा मुलगा पूर्वी दिवसाला 2-4 हजार कमवायचा, जो आता 400-500 रुपये कमवायला लागला. त्याने वाईट मार्ग सोडला आणि चांगला मार्ग धरला, याचा त्यांना आनंद नव्हता. तर मुलाची कमाई एकदम कमी झाली याचं दुःख होतं आणि त्यासाठी सतत त्या मुलाला टोचत राहिले, सतत टोचत राहिले. काही काळपर्यंत त्याने सहन केलं, पण काही काळानंतर तो अस्वस्थ झाला, निराश झाला. आई वडिलांचे शब्द ऐकून 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 तो एवढा निराश झाला की शेवटी त्याने ते दुकान बंद केलं आणि पूर्वीचाच वाईट धंदा सुरू ठेवला. आणि आता तो वाईट धंदा करत आहे आणि पुन्हा एकदा त्याचं जीवन वाईट बनलेलं आहे. हे ऐकून मला फार वाईट वाटलं. जेव्हा मी ऐकलं होतं की त्याने आपला चुकीचा धंदा बंद केला आणि दुकान टाकलं छोटंसं आणि तो म्हणतो एवढ्यात मी समाधानी आहे, ते ऐकून मला आनंद झाला होता की या माणसाला देवाचं वचन कळालं. परंतु बाजूला काटेरी झुडपं होती. त्याचे आईवडील नाहीत, ती काटेरी झुडपं आहेत जी आपल्याला वचनामध्ये वाढू देत नाहीत, जी आपल्याला देवामध्ये वाढू देत नाहीत. एखादा भाऊ असेल ज्याने वाईट मार्ग सोडून सत्याच्या मार्गाने चालायचं ठरवलं, आता त्याची कमाई कमी झाली. वाईट मार्गाने गेल्यावर सैतान आपल्याला खूप पैसा देतो आणि लोकांना त्याचाच तर मोह असतो. आता त्याची कमाई कमी झाली आणि कमाई कमी झाली हे बघताबरोबर बायको त्याला टोचत राहणार. बायको पण येत असेल प्रार्थनेला, वचन ऐकते, सगळं आहे, पण घरी गेल्यानंतर पुन्हा तेच. कसं होणार, कसं होणार? असं केलं तर मुलाबाळांचं पुढे कसं होईल? एकसारखं ती एवढं टोचत राहणार की शेवटी तो वैतागेल आणि तो म्हणेल रोज रोज बायकोचे एवढे शब्द ऐकण्यापेक्षा मी जे पूर्वी करत होतो तेच चालू ठेवतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आजूबाजूची काटेरी झुडपं ओळखा आणि त्या झुडपांना वाढू देऊ नका, तुम्ही मोठे व्हा. जर झुडपं वाढली तर तुमची वाढ खुंटवतील आणि तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देणार नाही. रस्त्यावरचं बियाणं तर होऊच नका, पण खडकाळीवरचं पण होऊ नका आणि काटेरी झाडामधलं पण होऊ नका. सुपीक जमिनीत पडलेलं बियाणं बना. सुपीक जमीन, तुमचं अंतःकरण सुपीक जमीन असली पाहिजे. म्हणजे देवाने वचन टाकलं रे टाकलं की ते स्वीकारणार आणि घट्ट मजबूत धरून ठेवणार आणि त्या वचनामध्ये वाढत राहणार. जे वचनामध्ये वाढत जातात म्हणजेच देवाची वचनं स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल करत राहतात आणि देवाला काय आवडतं ते पारखून घेतात आणि देवाच्याच मर्जीप्रमाणे वागत राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद खूप मोठे येतातच, पण त्यांना स्वर्गामध्ये फार मोठं प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला आपल्याकडून फळ हवं आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळालं पाहिजे. आणि ते फळ काय आहे? पहिली गोष्ट, आपण आपलं वाईट अंतःकरण बदलून आपण देवासारखे बनायचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण आपली अपवित्रता आणि अशुद्धता काढून दिवसेंदिवस पवित्र बनत राहिलं पाहिजे. बायबल म्हणतं तुमचं पवित्रीकरण व्हावं ही देवाची इच्छा आहे. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं संपूर्ण जीवन बदललं पाहिजे आणि तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनायला पाहिजे. देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे, देवाच्या प्रतिरूपासारखे आपण बनायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे बघून आणि आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने अनेक आत्मे देवाकडे यायला पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक प्रार्थनेला येतात, पण त्यांचं वागणं असं असतं की आजूबाजूचे शेजारी म्हणतात, नातेवाईक म्हणतात की हा प्रार्थनेला जातो, फायदा काय? प्रार्थनेला जातो, उपयोग काय? ही बाई प्रार्थनेला जाते, उपयोग काय? शिव्या तर देते, खोटं तर बोलते, लबाडीने तर वागते, भांडण तर करते, प्रार्थनेला जाऊन फायदा काय? असे वागा आणि तुमचं जीवन असं बनवा की आपण देवाच्या प्रतिरूपासारखे बनायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बघून लोक देवाकडे वळले पाहिजेत. अशा खूप साक्षी मी ऐकलेल्या आहेत की घरातली एक व्यक्ती बदलली की त्या व्यक्तीला बघून दुसरे प्रभूकडे वळतात की हा आमचा माणूस बदलला कसा? हा वाईट होता, हा पापी होता, हा अतिशय वाईट वागायचा, पण हा इथे प्रार्थनेला यायला लागल्यानंतर एवढा बदलला, एवढा सभ्य झाला, एवढा चांगला वागायला लागला की त्याच्याकडे बघून आम्हाला वाटलं की हा कुठे प्रार्थनेला जातो, तिकडे आपण पण जायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आपलं जीवन बदललं पाहिजे, आपलं वागणं बदललं पाहिजे. देवाची वचनं जर आपल्या आत गेलेली असतील आणि देवाची वचनं जर आपण पक्की स्वीकारली असतील तर निश्चितपणे ही वचनं आपल्याला बदलत राहतील, आपल्यामध्ये खरा बदल करत राहतील. जर वचन आतच गेलं नसेल तर मग काही आपल्यात बदल होणार नाही. देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द जे ताकदवान आहे, शक्तिशाली आहे, ते आपल्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बदलतं. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन शक्तिशाली आहे म्हणून बायबल म्हणतं की ते दुधारी तलवारीसारखं आहे. देवाच्या वचनामध्ये प्रचंड ताकद आहे, पण ती वचनं आपण आत जाऊ द्यायला पाहिजेत. ती जर आत गेली तर आपल्याला बदलतील. ती जर आपण या कानाने ऐकली आणि दुसऱ्या कानाने सोडून दिली तर वचनं आपल्याला बदलतील कसं? वचनं आपल्यामध्ये गेली पाहिजेत, आपल्या अंतःकरणामध्ये ती रुजली पाहिजेत, वाढली पाहिजेत, तेव्हा ती आपल्याला बदलत जातील आणि आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे नीट समजून घ्या की केवळ प्रार्थनेला येत राहणं किंवा नुसती घरी प्रार्थना करणं आणि बायबल वाचणं एवढं पुरेसं नाही आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळालं पाहिजे, वचनं आपल्यामध्ये रुजली पाहिजेत आणि वाढली पाहिजेत. खूप लोक प्रार्थनेला येतात, 8 महिने 10 महिने नंतर बंद होतात. घरी प्रार्थना करतात, थोडे दिवस बंद होतात. हे असं का होतं? वचनं वाढलेली नसतात, मुळावलेली नसतात आणि म्हणून हे लोक विश्वासामध्ये टिकून राहत नाहीत. वेगवेगळ्या कारणामुळे ते विश्वासापासून मागे जातात. कुणावर संकट आलं म्हणून मागे जातात आणि कुणाला कसला मोह झाला, कसला लोभ झाला किंवा त्यांच्या बाजूला अनेक काटेरी झुडपं तयार झाली आणि त्यामुळे ते विश्वासातून मागे जातात. सांभाळा, आपला आत्मा वाचवा. आपण स्वर्गात जाऊ नये म्हणून सैतान अहोरात्र प्रयत्न करतोय. तो अनेक प्रयत्न करतोय, आपल्या आजूबाजूला राहून तो अनेक प्रयत्न करतोय की आपल्यामध्ये वचनं वाढू नयेत, सैतानाने तुमच्यावर विजय मिळवू नये. म्हणून जागी राहा, प्रार्थना करा, देवाची वचनं आतमध्ये घ्या, वचनं पक्की धरून ठेवा आणि वचनामध्ये वाढत जा. म्हणजे आपलं अंतःकरण एका सुपीक जमिनीप्रमाणे राहील आणि आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळेल. देव आपल्यावर प्रसन्न होईल, तो आपल्याला आशीर्वादित करेल आणि हे जीवन संपलं की आपण स्वर्गातल्या अनंत जीवनामध्ये प्रवेश करू. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता
मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.